नमस्ते मित्रांनो, आपल्या फायनान्स मिनिस्टरवरती खूप सारे मीम्स बनवले जातात आणि त्याच्यावरती F&O ट्रेडिंगवरती हे चार्जेस लावले, ते चार्जेस लावले, GST लावला, एक्सटर्नल चार्जेस लावले. त्या गोष्टीसाठी खूप त्यांना ब्लेम केलं जातं. पण हा एक तुम्हाला बॅकग्राऊंडला एक थॉट यायला पाहिजे की का असं केलेलं तर हे सगळं मला तरी असं वाटतं की ते रिटेलर्सच्या भल्यासाठी केलेलं आहे. कारण तुम्ही बघा, F&O ट्रेडरमधले फक्त 1% जो सेबीचा रिपोर्ट आहे, 1% लोक जर प्रॉफिटेबल असतील आणि जर तुम्ही स्वतःला ह्याला समजत असाल की त्या 1%मध्ये तुम्ही येत आहे, तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. तुम्ही त्या 1%मध्ये नाही आहेत, कारण ते खूप मोठे प्लेयर्स आहेत जे 1%मध्ये येतात आणि ते प्रॉफिटेबल आहेत, कारण त्यांचा कॅल्क्युलेटिव्ह रिस्क असतो. तुम्ही आज 10,000, 20,000, 50,000 कमवता, पण एक दिवस असा येतो की ज्या दिवशी तुम्ही सगळा लॉस करून देता. का? तर कारण आपण सायकोलॉजीवरती एवढे स्ट्रॉंग नाही बनलेलो. आपण रोबोट नाही आहेत, आपल्याला फिलिंग्स आहेत. आपण काही वेळा प्रॉफिट कमवला ती आपल्याला हॅपी राहणं किंवा आपण खुश होणं हे नॅचरल आहे. त्यामुळे तुम्ही ज्या दिवशी लॉस कराल तर तुमच्या माइंडवरती त्याचा इफेक्ट होणार म्हणजे होणार. त्याचा इम्पॅक्ट एवढा असेल की तुम्हाला नंतर प्रत्येक गोष्टीची भीती वाटेल आणि ज्या क्षणाला तुम्ही भ्याल आणि परत F&Oमध्ये ट्रेड कराल तो त्या दिवशी तुमचा लॉस होणार, हे नक्कीच आहे. सो लक्षात ठेवा की रिटेलर्सच्या भल्यासाठी हे चार्जेस लावलेले आहेत आणि तुम्ही F&Oमधून जेवढं लवकरात लवकर बाहेर पडाल तेवढे तुम्ही सुखी राहाल. कारण मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो, ज्यावेळेस आपण F&O ट्रेडिंग करतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे कम्प्लिटली आपला जे वीक डेज असतात, सोमवार ते शुक्रवार, आपण पूर्ण रिसर्च करण्यामध्ये ते दिवस घालवतो आणि त्याच्यानंतर ट्रेड घेण्यामध्ये लॉस प्रॉफिट चालत असतं. सॅटर्डे संडे येतो, सॅटर्डे संडेसुद्धा आपण त्याच गोष्टीचा विचार करत असतो. जर एखादी ओव्हरनाईट पोझिशन म्हणजे होल्ड केली असेल तर आपल्याला झोप लागत नाही. आपण नेक्स्ट मंडेचा विचार करत असतो, नेहमी मंडेला काय होईल. आणि आजकाल ग्लोबली जे इव्हेंट्स होत आहेत त्याचा खूप प्रमाणात इम्पॅक्ट हा मार्केटवरती होतो आहे, कारण फॉरेन इन्व्हेस्टर्स खूप सारे एंटर झालेले आहेत. तर इंडियन मार्केट्समधले जे काही वर्षाखाली F&O ट्रेडिंगमध्ये खूप सारा इन्व्हेस्ट करायचे ते आता करत नाही आहेत, ते सुद्धा बाहेर आले आहेत, कारण गव्हर्नमेंटनी चार्जेस खूप वाढवलेले आहेत. पण हे रिटेलर्सला समजायला हवं की आपण हे पैसे जे कमवतोय किंवा गमवतोय त्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी चार्जेस लागणार आहेत. ब्रोकरेज द्यायला जातो. ब्रोकरेज आज तुम्ही एंजल ब्रोकिंग किंवा कुठलाही अपस्टॉक घ्या, झिरोदा घ्या, त्यांचे फाउंडर्स बघा, ते लोक किती पैसे कमवत आहेत. त्यांनी फक्त प्लॅटफॉर्म दिलेला आहे तुम्हाला गेम खेळायला. जो म्हणजे लिगल स्टॉक मार्केट गेम आहे ना, तो तुम्ही खेळता, त्यात तुम्ही पैसे गमवता आणि तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता. तर उलट तुम्ही सरकारला किंवा फायनान्स मिनिस्टरला त्याच्यावरती मीम्स बनवणं किंवा ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतः F&Oमधून बाहेर पडा आणि इन्व्हेस्टर बना. त्यातच तुमची भलाई आहे. आणि आपल्याला जर सुखाची लाईफ हवी असेल तर F&O ट्रेडिंग करून ही कधीच मिळणार नाही आहे. तुम्ही स्वतःला ॲनालाइज करा. ज्या दिवशी तुम्ही F&Oमधून पैसे कमवता त्या दिवशी बघा तुमचा म्हणजे मूड कसा असतो, आणि ज्या दिवशी तुम्ही F&Oमध्ये लॉस करता त्या दिवशी तुमचा मूड कसा असतो. I can understand that it's all depend on your psychology, human tendency or mindset, everything, attitude, but it's not easy. तुमचा हार्टबीट वाढायला लागतात. डिफिकल्ट आहे. तुम्ही ॲग्री की तुम्ही चॅलेंजेस ॲक्सेप्ट करताय, डिफिकल्ट मोडमध्ये तुमचा माइंडसेट क्रिएट करताय, पण एखाद्याला हे सहन होण्याच्या पलीकडे असेल तर ह्या कंडिशनमध्ये त्याची पोझिशन जर मोठी असेल तर हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो. आणि कुठला F&O ट्रेडर आहे जो सुखासुखी तुम्हाला सांगतोय की हे करा? तुम्ही सोशल मीडियाच्या ह्याच्यावरती जाऊ नका. त्यांनी जेवढं शो केलं तेवढे त्यांना पैसे मिळत असतात त्या प्लॅटफॉर्मवरून, त्यामुळे ते शो करत असतात. तुम्हाला ते लॉसेस पण शो करतील, पण लॉसेस शो करण्यामागे पण त्यांचा हे एक हेतू असतो की त्यांना त्यामागे सुद्धा पैसे मिळत असतात. कारण ती रील व्हायरल होते, तो व्हिडिओ व्हायरल होतो, लोक बघतात, एवढा लॉस हा घेतोय, तर त्या व्हिडिओच्या व्ह्यूजमधूनच त्याला पैसे मिळत असतात. तो लॉस त्या रिकव्हरी करतोय किंवा क्लासेस कोर्सेस जे विकतायत ना, ते त्याच्यामधूनच त्यांना पैसे मिळत असतात. तुम्ही आत्ता ह्या गोष्टींचा सगळा विचार करा आणि प्रॉपर इन्व्हेस्टर बना. तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्ही चांगले स्टॉक्स घ्या जे मोनोपली मार्केट म्हणजे मोनोपली सेक्टरमध्ये वर्क करतात. लाईक गव्हर्नमेंटचे स्टॉक्स घ्या. तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा. दॅट्स सेफ अँड सेक्युअर. तुम्हाला लवकर पैसे कमवायची जी ही F&Oमध्ये सवय लावलेली आहे ती वर्कआउट नाही करत. लाईफमध्ये ही वर्क नाही करत. तुम्हाला 100% एफर्ट्स द्यावे लागतील काही गोष्टींमध्ये. आणि
सो फायनान्स मिनिस्टरनी तुम्हाला हे GST, एक्सटर्नल चार्जेस, SGST जे काही चार्जेस लावलेत ते तुम्हाला FNOपासून दूर राहण्यासाठी केलेले आहेत. म्हणजे जसं की समजा तुम्हाला एखादा FNOचा ट्रेड घ्यायचा आहे, तर त्यामागे तुम्हाला ऑलमोस्ट ₹60 द्यावेच लागतात. म्हणजे घेतानी परत देतानी प्लस ब्रोकरेज हे सगळं मिळून तुम्हाला ऑलमोस्ट ₹60 पर ट्रेड मागे जातात. आणि ज्यावेळेस तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की हे अरे बापरे, आपण म्हणजे लॉसपेक्षा आपण चार्जेसमध्ये लॉस केलेला आहे. सो एवढे चार्जेस आहेत. तर ते सगळं गव्हर्नमेंटच्या म्हणजे रिटेलर असतात जे आपल्या म्हणजे अंडर प्रेशर किंवा ॲडिक्टिव्ह ट्रेडिंग करण्याचा ज्यांना नाद लागलेला असतो, म्हणजे ट्रेड घेतल्याशिवाय त्यांना समाधान होत नाही, प्रत्येक वर जात असेल ट्रेड घ्यायचा, खाली येत असेल ट्रेड घ्यायचा, ह्या सवयीमुळे गव्हर्नमेंटला ह्या कंट्रोल करता येत नव्हतं. किंवा ते कसं सांगणार ना की तुम्ही असं करू नका. सो त्यांनी हे फोर्सफुली चार्जेस लावलेले आहेत. आणि त्यामुळे त्याच्यातून एकच मेसेज आपण घेतला पाहिजे की खरंच आपण ट्रेडिंग कंट्रोल केली पाहिजे. ट्रेडिंग FNOमधली ट्रेडिंग जर तुम्ही कमी केलात आणि तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास करून केलात तर तुम्हाला चार्जेससुद्धा कमी लागतील आणि तुमचा प्रॉफिट दिसेल. आणि हे तुम्ही जे मल्टिपल ट्रेड घेतात ते कंट्रोल होण्यासाठीच चार्जेस आहेत. आणि गव्हर्नमेंटचा एक जर तुम्ही मजाकमध्ये घेतलं तर अजून एक पॉईंट पण आहे की जर गव्हर्नमेंट असा विचार करत असेल की हे रिटेलर आहेत, येडे लोक आहेत, ह्यांना पैसे द्यायचेच आहेत, म्हणजे लोकांना किंवा ब्रोकरेजला द्यायचे आहेत किंवा फॉरेन इन्व्हेस्टर्सला द्यायचे आहेत, लॉस करून घ्यायचा आहे, तर तुम्ही लॉसच करून घेताय तर आम्हाला पण द्या, असं पण असेल गव्हर्नमेंटचं म्हणणं. मग ते चार्जेसमधून घेणार ना, ते थोडी ना तुम्हाला असं म्हणणार तुम्ही ट्रेडिंग नका करू, ऐका माझं. गव्हर्नमेंटमधून असा कुठला रूल किंवा हे होणार नाही पास, किंवा त्यांना पण त्याच्यातून पैसे मिळत आहेत ना. सो ते तुमच्या लॉसेसमधून तुम्ही असाही लॉस करताय तसाही लॉस करताय, त्यापेक्षा गव्हर्नमेंट विचार करत असेल की आम्हाला थोडे पैसे द्या आणि मग तुमचा लॉस चालू राहू द्या कंटिन्यू. तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस गव्हर्नमेंट कम्प्लिटली इन्व्हॉल्व्ड होतं किंवा चार्जेस अप्लाय करतं किंवा त्याच्यावरती जे काही एक्सटर्नल चार्जेस लागतात ते का लागतात, त्यावेळेस गव्हर्नमेंटला कळत असतं की त्यामध्ये काहीतरी लूपहोल आहेत, त्यामध्ये काहीतरी चुकीचं घडतंय. सो रिटेलर्सला फसवलं जातं आहे, रिटेलर्सला ब्रोकरेज कंपनी फसवतीये, रिटेलर्सला FIS फसवतायत, सगळे लोक तुम्हाला फसवायला बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही FNO ट्रेडिंगमध्ये असं समजू नका तुम्ही खरंच म्हणजे सपोर्ट, रेजिस्टन्स हे सगळे काय इंडिकेटर्स आहेत आणि हे सगळे वापरून तुम्ही पैसे कमवाल. सोशल मीडियावरती जे तुम्हाला दिसतात ना, अरे आज एवढे कमवले, उद्या एवढे कमवणार, असं माझी स्ट्रॅटेजी होती, ही माझी स्ट्रॅटेजी होती, ते सगळे फक्त व्ह्यूजसाठी चालू आहे, बाकी काहीच नाही. त्यांचे लॉसेस हे त्यांच्या रील्समधून किंवा व्हिडिओमधून जे काही व्ह्यूज येतात त्यांना पैसे कमवतात, त्यातले ते रिकवर करतायत. तुम्ही आता मी स्वतः एक FNO ट्रेडर होतो, पण मला एक गोष्ट लक्षात आली आहे आणि मला ते स्वतःला अनुभव आला आहे की आपण ज्यावेळेस ट्रेडमध्ये एंटर करतो FNOमध्ये आपले हार्टबीट्स वाढायला लागतात, कारण आपण ह्युमन आहोत. आपल्याला आपले हार्टबीट्स वाढणार, आपण प्रॉफिट कमवलं की आपण हॅपी होणार, आपण लॉस कमवलं की आपण नाराज होणार, आपला दिवस खराब जाणार. आणि एकंदरीत ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला लक्षात येईल की आपण हे सगळं जे काही करतोय ते कशासाठी. आज ना उद्या आपल्याला त्या गोष्टीचा लॉस होणार आहे, तर मग 12% का होईना, किंवा जे आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो त्यामधून जे रिटर्न मिळतात, गोल्ड्समधून कुठे तुम्ही इन्व्हेस्ट करताल किंवा एखादी जागा घेऊन इन्व्हेस्ट करून तुम्ही पैसे कमवताय, तर त्यामधले पैसे हे तुम्हाला ॲटलिस्ट आनंद देतील. तुम्ही FNOमध्ये पैसे कमवता, तो प्रॉफिटसुद्धा तुम्ही परत मार्केटमध्ये घालता, परत मार्केटमध्ये ट्रेड करता. सो तुम्ही प्रॉफिट बाहेर काढून एन्जॉय करत नाही आहे, तुम्ही परत तेच पैशाने परत मोठा गेम खेळताय. आणि हा लूप आहे, तो लूपमध्ये तुम्हाला अडकवलं आहे. किंवा हे सतत जे रील्स येत आहेत समोर इंस्टाग्रामवरती दिसत आहे की लोक पैसे कमवतात आणि लवकरात लवकर पैसे कमवायची ही जी स्कीम आहे ना, ती सगळ्यात जास्त डेंजर आहे. त्यामध्येच लोक सगळे अडकतात. काय करायचंय बघू तरी ट्राय करून प्रत्येक व्यक्तीने जरी हे FNO ट्रेडिंग ट्राय करायचं ठरवलं तरी ऑलमोस्ट किती लोक नुकसान करतील ह्यामध्ये विचार करा. फक्त 1% लोकांचं जर म्हणजे प्रॉफिटेबल असेल ह्यामध्ये FNO ट्रेडिंग, तर जेवढे लोकांनी अकाउंट्स ओपन करतील किंवा ट्राय करायला बघतील, बघू तरी प्रत्येक लोकांनी ₹100 जरी लॉस केला ना, तरी किती पैसे होतील ते पूर्ण इंडियाचे.
सो हा गेम लक्षात ठेवा, लक्षात घ्या हा गेम. मला हा ठीक आहे की डोंट नो कसा आला, किंवा मला असं वाटलं की मी पण 2-4 लोकांसोबत डिस्कस केलं ह्या गोष्टीबद्दल आणि लक्षात आलं की खरंच यार आपण FNOमध्ये काय करतोय. आपण एकतर आपल्या हेल्थवरती त्याचा इम्पॅक्ट करून घेतोय आणि त्याचे लॉंग टर्ममध्ये खूप बेकार परिणाम होतील. आत्ता तुम्हाला लक्षात येणार नाही आपण आता कसं कॅपॅसिटी आहे, ठीक आहे यार गेले तर गेले, आपण आता नेक्स्ट टाइम हे करू. पण ज्यावेळेस तुम्ही लॉस करता ना त्यावेळेस लक्षात ठेवा की एखादी गोष्ट नवीन काहीतरी खरेदी करण्यासाठी तुम्ही किती काटकसर करता की यार नको ही कशाला, आपल्याला काय गरज आहे. किंवा आपण ते रिच डॅड पुअर डॅडचे सल्ले ऐकून घेतो ना की काय गरज असेल तरच वस्तू घ्यावी. अरे पण आवड आहे की नाही, काही आवडीवरती पण खर्च करू शकतो ना आपण. पण ज्यावेळेस तुम्ही FNOमध्ये लॉस करता ना त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट लक्षात येते, यार ह्या एवढ्या पैशामध्ये तर आपल्याला ही गोष्ट आली असती, एवढ्या पैशामध्ये तर मी मोबाईल घेऊ शकलो असतो. ती मोबाईल तुम्हाला ॲटलिस्ट खुशी देईल. तुम्ही ट्रेडिंग करून फक्त टेम्पररी जसं सुख मिळतं ती गोष्टसुद्धा देईल, जरी गरजेची नसेल तरी, पण ती तुमच्याकडे राहील, ती तुम्हाला थोडा आनंद पण देईल. तुम्ही एखादी बाईक घेताय किंवा कार घेताय आणि ती गोष्ट तुम्ही एन्जॉय तरी करताय. ट्रेडिंगमध्ये तुम्ही फक्त टेम्पररी तुमच्या एक ॲडिक्शन जे आहे ना ते तुम्ही फुलफिल करताय. किंवा जे जो डोपामाइन आहे तुमचा रिलीज होतोय, जे ज्यावेळेस ट्रेड घेतला की तो रिलीज होतो तुम्हाला, आता प्रॉफिटेबल, आता मला 500, 1000, 2000, 5000 मिळतील. आणि ज्यावेळेस ते निगेटिव्हमध्ये जातं त्यावेळेस तुमचे हार्टबीट वाढायला लागतात. सो आपण रोबोट नाही आहेत, आपल्याला फिलिंग्स आहेत, आपण ट्रेडिंगसाठी बनलेलो नाही आहेत. आपण म्हणजे लिटरली सांगतो आपण, म्हणजे मी इन्क्लुडिंग मी स्वतःलाच बोलतोय हे सगळं आणि तुम्हाला पण सांगू इच्छितो कारण मला हा अनुभव आलेला आहे. तर मला असं वाटतं की जे लोक इन फ्युचरमध्ये प्रयत्न करतील की काय होतं तर एक्सपिरियन्स करावा माणसाने, पण एक्सपिरियन्सपेक्षा दुसऱ्यांच्या चुकांमधून सुधारलेला माणूस हा बेटर असतो, तो जास्त लवकर इम्प्रूव्ह होतो. सो तुम्ही जर प्रत्येकजण एक्सपिरियन्स करत राहाल तर खूप अवघड होऊन जाईल, तुम्हाला स्वतःला लॉस करून मग एक्सपिरियन्स करावा लागेल. सो माझा एक्सपिरियन्स मी शेअर करतोय. प्रॉफिटेबल पण आहे, बऱ्याच वेळा आपण खूप सारं प्रॉफिट कमवतो, आपण ते घरी पण घेऊन जातो, एन्जॉय पण करतो. पण दिस इज नॉट रिझनेबल. दिस इज नॉट रिझनेबल बिकॉज आपण आपल्या हेल्थवरती त्याचा इम्पॅक्ट करून घेतोय. ह्या गोष्टीचा पूर्णपणे विचार करा. तुम्हाला जर पटलं, योग्य वाटलं माझं म्हणणं तर तुम्ही FNOमधून बाहेर या. तुम्हाला जर वाटत असेल की काही बघतोय किंवा चुकीचं बोलतोय तर तुम्ही FNO ट्रेडिंग करा. ऑल द बेस्ट फॉर युअर लाईफ अँड थँक्यू.